हाय, मी पूनम. कसे आहात? मजेत ना? आज आहे शनिवार. आज दिवसभराचं रुटीन मी शूट करायचा प्रयत्न करणार आहे. सो स्टे ट्यून. आज सकाळची सुरुवात जरा वेगळी होती कारण सॅटर्डेला दीपकला सुट्टी असते आणि अर्थात मला सुद्धा त्यांच्या टिफिनला सुट्टी असते. आज गौरीसाठी भेंडीची भाजी बनवली. आधी मी गौरीला रात्रीच विचारून ठेवायचे, बेटा उद्या टिफिनला काय देऊ? पण आता मी तसं काही करत नाही. मला जी भाजी वाटेल ती भाजीपोळी देऊन देते आणि ती खातेही. तिच्या टीचरने टिफिनच्या बाबतीत अगदी स्ट्रिक्ट पकडला आहे ना, त्यामुळे मी खरंच त्यांची खूप थँकफुल आहे. निदान त्या निमित्ताने ती सगळ्या भाज्या खाऊन तरी बघते. गौरी गेल्यानंतर आम्ही मस्त चहा घेतला. आज आई पप्पांना एका ठिकाणी बाहेर जायचं होतं, त्यामुळे आईसुद्धा लवकर उठल्या होत्या. पूजा करून घेतली आणि मग त्या घराबाहेर पडल्या. आता पूजेचा विषय निघालाच आहे, तर तुम्हाला माझ्या लग्नाआधीची एक गोष्ट सांगते. आधीपासून आईंची इच्छा होती की त्यांच्या घरी जी पण सून येईल ती धार्मिक असावी. फार काही नाही, पण रोज देवांना नमस्कार करणं, छान अशी देवपूजा करणं अशी त्यांची इच्छा होती. मागे आमच्या मामांच्या घरी सत्यनारायणची पूजा होती ना, तिथे जे गुरुजी आले होते ते प्रत्येकाशी काही ना काही बोलत होते. तेव्हा आमच्या आईंनी त्यांना सांगितलं, माझी आधीपासून एक इच्छा आहे, माझ्या सुनेने रोज देवपूजा वगैरे करावी. माझी ही इच्छा काही पूर्ण झालेली नाही. आणि ही गोष्ट त्यांनी मला आधी कधीच सांगितलेली नाही. त्यांना असं वाटत होतं की मला स्वतःहून देवघरात जावं असं वाटावं, निदान देवांना नमस्कार करावा, पूजा अर्चा करावी असं मनापासून वाटायला हवं. तेव्हा त्या गुरुजींनी मला बोलवलं आणि म्हणाले, वहिनी तुमच्या सासूबाईंची अशी अशी इच्छा आहे. मी त्यांना म्हटलं, त्यांची इच्छा असेल तर मी नक्कीच करेल, पण मनापासून वाटणंही तितकंच महत्त्वाचं आहे ना. कारण मला लग्नाआधीपासून आणि लग्नानंतरही सगळं खूप छान मिळालं होतं. त्यामुळे मला कधीच अशी काही गरज वाटली नाही की मी खूप देवदेव करायला हवं. तेव्हा गुरुजी मला एक खूप सुंदर गोष्ट म्हणाले. ते म्हणाले, तुम्हाला आत्तापर्यंत सगळं चांगलं मिळालं ते तुमच्या आईवडिलांनी केलेल्या पुण्यामुळे. त्यांनी केलेली पूजा अर्चा कदाचित तुमच्या वाट्याला आली असेल, पण आता तुम्हाला तुमच्या लेकरांसाठी करायला हवं. आणि खरंच आपल्या मुलांचा विषय आला की माणूस आपोआप काही गोष्टी मनापासून करायला लागतो. तेव्हा कदाचित मला त्यांचा हा विषय पूर्णपणे समजला नव्हता, पण आज त्या गोष्टीकडे बघताना जाणवतं, काही गोष्टी आपण स्वतःसाठी नाही तर आपल्या लेकरांसाठी करायला शिकतो. नेहमीप्रमाणे दीपक दर शनिवारी शनिदेवांना जातात, तसं ते आजही जाणार होते. सो त्यांना म्हटलं, चला मीही तुमच्यासोबत येते, आपण कपालेश्वरलाही जाऊयात. खरं तर आईंनी काही दिवसांपूर्वी इच्छा व्यक्त केली होती की तुम्ही कधीतरी कपालेश्वरला पण जात जा. त्यामुळे आज दीपकला म्हटलं आणि तेही म्हणाले चल, मग काय मीही त्यांच्यासोबत निघाले. श्रावण महिना सुरू असल्यामुळे कपालेश्वरला खूप गर्दी असेल असं वाटलं होतं, पण आश्चर्य म्हणजे तितकी काही गर्दी नव्हती. त्यामुळे खूप छान आणि शांततेत दर्शनं झाली. खरं तर हे मंदिर आमच्या घरापासून फार काही दूर नाही आहे, पण रोजच्या धावपळीमुळे तिथे जाणं काही जमत नाही. त्यामुळे आज निवांतपणे दर्शन घेता आलं आणि मन खरंच खूप प्रसन्न झालं. दर्शन झाल्यानंतर आज भाजीपाला घ्यायला मार्केटमध्ये जायचा विचार होता, पण पावसामुळे जरा कंटाळाच केला. मग वाटेतच एका ताईंकडनं सगळा भाजीपाला घेऊन घेतला. त्यांचाही बोनीचाच वेळ होता आणि त्यामुळे एकदम छान ताजा भाजीपाला मिळाला. घरी आलो तर दीपक लगेच गणपतीच्या डेकोरेशनच्या तयारीला लागले. त्यांना शनिवार रविवारच वेळ मिळतो आणि त्यातही रविवारी खूप सारी कामं निघतात. त्यामुळे आज जितकं काम पूर्ण करता येईल तितकं त्यांना करायचं होतं. तोपर्यंत आईसुद्धा घरी आल्या. मग नाश्त्यासाठी आईंना म्हटलं, आज नागलीची खिशी करूया. आईंनी नागलीचं पीठ आधीच रेडी करून फ्रीजमध्ये ठेवलेलं असतं, त्यामुळे वाटेल तेव्हा अगदी पटकन खिशी बनवता येते. आम्हाला नागलीची खिशी खूप आवडते आणि चवीसोबत ती पौष्टिकही असते आणि तिची रेसिपी तर अगदी सोपी आहे. कढईमध्ये तेल गरम करून त्यात जिऱ्याची फोडणी द्यायची. थोडासा हिंग, पापड, खार, मीठ घालायचा. 2 वाट्या नागलीच्या पिठासाठी 1 वाटी पाणी घ्यायचं. पाण्याला छान उकळी आली की त्यात नागलीचं पीठ घालून व्यवस्थित हलवून घ्यायचं आणि मग साधारणतः 10 मिनिट कमी गॅसवर वाफ येऊन द्यायची. आणि मग झाली गरमागरम पौष्टिक आणि मस्त नागलीची खिशी तयार. आणि जेवणासाठी आज मी पावभाजी बनवणार होते, म्हणून त्याचीच तयारी करत होते. हल्ली पावभाजीमध्ये मी बीटसुद्धा घालते, त्यामुळे भाजीला एकदम छान नॅचरल कलर येतो. इकडे पप्पा त्यांचा योगा करत होते. आता पप्पांचा योगा करत असताना त्यांना डिस्टर्ब करण्याची आमची कोणाचीच हिंमत नाही, म्हणून आम्ही सगळे बेडरूममध्ये जाऊन गप्पा मारत मारत नागलीची खिशी खायला बसलो. आणि तितक्यात भारती मावशी, मनू आणि काकासुद्धा आले. ते काही त्यांच्या कामानिमित्त आले होते. आणि हो, आमच्या गौरीने शाडूच्या मातीपासून काही सुंदर सुंदर गोष्टी बनवल्या आहेत आणि तिने त्या अगदी एंट्रन्सलाच ठेवल्या आहेत, जेणेकरून घरात कोणी आलं की त्या लगेच त्यांच्या नजरेस पडल्या पाहिजेत. आणि खरंच तसंच होतंय. घरात कोणी आलं की सगळ्यात आधी त्याचं लक्ष त्या छोट्याशा कलाकृतीकडे जातं. भारती मावशी आणि काकांनी सुद्धा गौरीची ही कला पाहून तिचं खूप कौतुक केलं. नंतर मावशी निघते असं म्हणत होत्या, पण मग परत अर्धा तास गप्पा मारत बसल्या. त्यानंतर माझं एक छोटंसं शूट होतं, त्यासाठी मी वैष्णवीला बोलावून घेतलं होतं. त्यांच्या मदतीने माझं शूटसुद्धा एकदम व्यवस्थित कंप्लीट झालं आणि त्यांच्या मदतीने मी पावभाजीचं कामसुद्धा उरकून घेतलं. आणि इकडे माझं हे सगळं शूट आणि पावभाजीचं चालू असताना दीपक आणि आईंचं गणपतीच्या डेकोरेशनबद्दलचं डिस्कशन सुरू होतं.
आणि त्या बाजूने उलटी त्या बाजूने ह्या साईडने उलट करायचं असं. हा. नाही तर मग दुसरा ऑप्शन हा ग्रीन वाला आहे. पण याच्या चुने नाही फक्त टाकावं लागेल ते असं. फक्त असं. पण हे जरा ते हिरवं पानं पण पूर्ण दिसायला छान पण दिसतं. पानं नाही दिसत ना पूर्ण ते. हे कसं डायरेक्ट कवलं दिसतील. जर नीट धुवून लावलं ना व्यवस्थित एकदम. याच्यात थोडा ग्रेडिश पण आहे आपल्याकडे अजून कपडा. आणि या पुढच्या बाजूने आपण ते सोडून देऊ म्हणजे कपड्यालाच मॅच होऊन जाईल डायरेक्ट इथं. जे आपण सोडू ना ते या एवढ्या जाडीचं आणायचं आपल्याला हे. लेस का? लेस लेस एवढ्या जाडीची. ही जी आहे ना हिच्यापेक्षा पण जाड आणायची. कारण की हे आपण असं केलं ना ते इथे लावायची इथं. ते स्टॅपलर मारू ना ते स्टॅपलरवर. गणपतीच्या डेकोरेशनमध्ये माझा आणि पप्पांचा काहीच सहभाग नसतो बरं का. ते सगळं प्लॅनिंग आणि डिस्कशन दीपक आणि आईंचंच सुरू असतं. सकाळी मी शॉपवर गेले नव्हते पण रात्री मात्र शॉपवर गेले होते. कामं उरकून दुसऱ्या दिवशी संडे निवांत उठता येईल म्हणून घरी आल्यावर लगेच रात्रीच कपाट आवरायला घेतलं. छान सगळं कपाट आवरून घेतलं आणि आता उद्या निवांत उठता येईल म्हणून उशिरा झोपलो. पण दुसऱ्या दिवशी संडे असूनही मला शॉपवर जावं लागलं कारण मेडिकलमध्ये साफसफाई करायची होती. रस्त्याचं काम सुरू होतं त्यामुळे रोज कितीही साफ केलं तरी तितकीच धूळ पुन्हा दुकानात येत होती. पण आता पावसामुळे रस्त्यावरची धूळ कमी झाली आहेत म्हणून आता एकदम नीट क्लिनिंग करून घेऊया असं ठरवलं. नंतर माझ्या जोडीला दीपकसुद्धा आले आणि मग आम्ही दोघांनी मिळून दुपारपर्यंत एकदम छान सगळी क्लिनिंग आवरून घेतली. आणि घरी आलो तर गौरीने आईंच्या मदतीने पेपर अंथरून ठेवले होते. दीपकने बनवलेली फ्रेमसुद्धा खाली आणून ठेवली होती. ती तर खूप एक्सायटेड होती कारण आज तिला स्वतः कलर्स द्यायचे होते. तिचे पप्पा घरी येताच तिने लगेच कलर करायला सुरुवात केली. तितक्यात तिची फ्रेंड अनुसुद्धा आली. अनु आणि गौरी दोघी बेस्ट फ्रेंड आहेत. त्यांचं सध्या एक ठरलेलं शेड्यूलच झालंय. एक संडे गौरी अनुच्या घरी जाणार आणि पुढच्या संडेला अनु गौरीच्या घरी येणार. दीपकचं काम करत होते आणि ह्या दोघी मस्त एन्जॉय करत होत्या. ह्या वर्षी आमची समथिंग पाळणा टाईप थीम असणार आहे. आता फ्रेम तर बनवून रेडी झालेली आहे. पुढे एक्झॅक्टली काय डेकोरेशन करायचं, कसं लुक द्यायचं हे दीपकच्या डोक्यात काय काय सुरू आहे याची मलाही काहीच कल्पना नाही आहे. आता फ्रेम तयार झाली आहे म्हणजे पुढचं सगळं दीपकच्या क्रिएटिव्हिटीवर. त्यांच्या डोक्यात नक्की काय आयडिया आहे ते डेकोरेशन पूर्ण झाल्यावरच आपल्याला समजणार आहे. गौरी आणि अनु दोघींचे एकत्र खेळ सुरू होते आणि दोघी एकत्र आल्या की जास्त करून रंगरंगोटीच करतात. कधी ड्रॉइंग करतात तर कधी टीचर स्टुडंट बनून स्कूल देखील खेळतात. आज दोघींचा मस्त खेळ सुरू होता आणि मध्येच दोघींनी माझ्याकडे मॅगीची डिमांड देखील केली. मग काय त्यांच्या डिमांडप्रमाणे त्यांना मॅगी देखील बनवून दिली. त्यांच्या सगळ्या डिमांड्स पूर्ण केल्यानंतर मी आणि दीपक मेडिकलचे काही पुट्टे आणि घरची रद्दी घेऊन रद्दीच्या दुकानात द्यायला निघालो. मी तर त्या दिवशी एक स्टोरीसुद्धा ठेवली होती, मेडिकल वालों का साईड बिझनेस. मेडिकल चालवताना अशी छोटी मोठी कामंही आपोआप आपल्या कामाचा एक भाग बनून जातात. आता किती पैसे आलेत बघूयात. 100, 200, 300, 320, 330 आणि 5 रुपये त्याच्याकडे. त्यानंतर मुलींना काहीतरी घेऊन जाऊ म्हणून आम्ही थांबलो तर शेजारीच असलेले शूजचे शॉप बघून दीपकने तिथे एंट्री केली. त्यांनी 330 ऐकलं. तुम्हाला डायरेक्ट सांगितलं ऑफरवाली बघायची का? अरे मग मी 330 म्हटले ना त्यांना असं म्हटलं. आणि माझ्या कपड्यांवरून फार गरीब वाटतोय आपण. हां, आवडलं असेल तर घ्यान चला. त्यानंतर दीपकने त्यांच्यासाठी एक शूज घेतला. काही प्लॅनिंग नव्हतं पण अचानक घेऊन टाकला. मी मुलींसाठी वडापाव घेतला, अर्थातच माझ्यासाठी सुद्धा घेतलाच आणि मग आम्ही घरी आलो. दोघींनी दिवसभर खेळून वगैरे सगळं मस्त एन्जॉय केलं होतं. आता अनुला तिच्या घरी सोडायचं होतं पण ती काही जायला तयारच नव्हती. तिची इच्छा होती की गौरीला सुद्धा मला माझ्या घरी घेऊन जायचं. खूप समजावलं पण त्यांच्या हट्टापुढे आमचा नाविलाज झाला. शेवटी गौरीला तिच्या घरी सोडवावंच लागलं. थोड्याच वेळासाठी घेऊन जा असं प्रॉमिस करून घेतलं. त्यानंतर मी स्वयंपाक करायला घेतला. आज शेवग्याची भाजी आणि पोळी बनवली होती. मला फक्त सणवार असला की किंवा रविवार असला की यांच्यासोबत जेवायला मिळतं. नाहीतर आपलं एकटीचं जेवण रात्री 11 वाजता ठरलेलंच असतं.
नंतर आई आणि मी गप्पा मारता मारता भाजी निवडली. तोपर्यंत दीपक गौरीचे टेबल्स लर्न घेत होते. अशा प्रकारे गप्पा, खेळ, जेवण आणि घरातल्या छोट्या छोट्या गोष्टींमध्ये माझा आजचा दिवस अगदी छान संपला. आणि आता व्हिडिओ शेवटपर्यंत बघितलाच आहे तर एक लाईक तो बनता आहे आणि चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन करून घ्या. चलो आजसाठी इतकंच. भेटूयात नेक्स्ट व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय अँड थँक्यू.